जेवणाबद्दल काय प्रश्न नाही. तर आज आपण आलोय राजनपूर आपल्या पाचवी गल्लीत एक असं भोजनालय जे 50% लोकांना माहीत नाही. ते का माहीत नाही ते असतं आपल्या या गल्लीत आहे. तर आपल्या ह्या गल्लीत की नाही असं भोजनालय जे असतं एकदम असं स्टँडर्ड आणि एक असं घरची चव आपल्याला प्रोव्हाइड करते. म्हणजे आता इथं नाही म्हणलं तर आपल्याला मोबाईल नाही तर आपलं बाकीचे इथं किरकोळ जेवढे व्यापारी किंवा आपलं दुकानदार आहे ते इथं जेवायला येतात दुपारी 1च्या दरम्यान. तर आता आपण आपलं वाजले किती वाजले तर आता आपलं वाजले 12:30 वाजले. तर आता काही वेळा इथं गर्दी चालू होईल. ते गर्दी चालू व्हायच्या आधी आपण की इथं आतला आपण जाऊन की नाही जेवण टेस्ट करूया. जेवण टेस्ट करा आपली क्वालिटी आणि आपलं नेमकं ॲम्बियन्स कसं आहे ते आपल्याला इथं सगळं आपण एक्सप्लेन करूया. मावशी चपाती घेतो म्हणून तर तुम्हाला कळलं असेल की आता आपण आले आपल्या स्पेशल म्हणजे आपलं राजनपूर पाचवी गल्लीचं असलेलं आपलं काळे भोजनालयाला. तर आता आपण इथे घेतलं यांचं आपलं स्पेशल व्हेज थाळीमध्ये आपण बघू शकतो. इथं आपल्याला स्वीटमध्ये आपल्याला आम्रखंड आहे त्यासोबत आपल्याला एक चपातीसोबत आपल्याला भेटणार आहे कोबी भाजी जवळ येत आहे. तर आपण बघू शकतो इथं आपल्याला चपातीसोबत आपल्याला कोबीची भाजी आहे. कोबी भाजीसोबत आपल्याला अख्खा मसूर आहे. मसूरसोबत आपल्याला डाळसोबत आपण बघू शकतो एक थंडगार आपल्याला डाळसोबत आपल्याला थंडगार असं ताकसोबत आपण बघू शकतो इथं आपल्याला आम्रखंड पण दिलेलं आहे. इथं बघू शकतो आपल्याला आम्रखंड पण आहे. आम्रखंडसोबत आपण बघू शकतो इथं आपल्याला कोशिंबीर आणि यांचं कायमीचं आपलं स्पेशल खरडा आहे. खरडाचं आपल्याला लोणचं मी आपण ट्राय करूया आपलं कोबी चमच्या आधी साईडवर ठेवा थोडे चपाती एकदम असं गरम आपल्याला भेटणार आहे. मी कोबी बघू शकता आपण एकदम असं तरी कोबी बघू शकता एकदम असं बारीक असं चॉप केले त्यावर यांचं आपलं डाळ टाकते एकदम असं घरगुती फ्लेवरवर आणि आपण एकदम कोबी एकदम असं वेल असं शिजलेलं आहे. जास्त कचकच लागणे काय लागणे एकदम असं सॉफ्ट आणि एकदम घरच्यापेक्षा असं भारी चव लागतं. एकदम असं झणझणीत असं कोबी घेते कारण यांचं येल्लो कोबी असं नसून आपलं लाल कोबी आहे. म्हणजे एकदम मसाले कोल्हापुरी माणसासारखं असं एकदम झणझणीत आहे. तर आता आपण ट्राय करणार आपण यांचं अख्खा मसूर. तर आपण मसूर बघू शकता इथे तर आपण मसूर बघू शकता आपला मित्र झाला. तर आत्ता आपण ट्राय केलं आपलं अख्खा मसूरमध्ये बघू शकतो एकदम असं कोल्हापुरी प्लस आपलं धाबा स्टाईल आपलं मिक्स असं फ्लेवर आहे. म्हणजे एकदम असं कोल्हापुरी असं रांगडी चव त्यात आपल्याला त्यांचं मसालेदार आपलं मसूर आणि एकदम असं धाबा स्टाईल आपलं युनिक असं स्मोकी असं फ्लेवर यायला लागलं आहे. म्हणजे एकदम असं डाळ असं घरगुती घरात आपण ट्राय करतो तसं एकदम असं नॅचरल टेस्ट आहे. आपण आता कोबी ट्राय केलं आपलं अख्खा मसूर ट्राय केलं एकदम असं झणझणीत आहे. तर आता आपण यांचा अजून एक ताटाला आपल्याला दररोज आपल्याला 3 दिवस असते. म्हणजे आपल्याला कोबी भेटणार अख्खा मसूर भेटणार त्यासोबत आपल्याला आज पालकचा गरगट्टा आहे. तर आता आपण ट्राय करा आपण पालकचा गरगट्टा जवळ झाली आलं थांबवतो तू. आता ट्राय करूया आपण पालकचा गरगट्टा. तर आपण बघू शकतो एकदम असं फ्रेश असं यांचं पालक आहे त्यासोबत यांनी
एकदम असं घट्ट असं हे आहे भाजी आहे. आणि त्यासोबत यांनी टाकलं आपलं शेंगदाणे कांदा आणि आपलं कोथिंबीर आणि आपलं लसूण एकदम असं वेल कॉम्बिनेशनचं टेस्ट यायला लागलं आहे. तर आता आपण ट्राय करू यांचं आपलं कोशिंबीर बघू शकता. यांच्या डेलीच्या भाजीला आपल्याला कोशिंबीर यांचं मिक्स असते म्हणजे कंटिन्यू आपल्या कोशिंबीर आपल्याला ताटाला भेटणारच आहे. आता आपण जर कोशिंबीर खाल्लं आणि ताक पिलं तर एकदम काय विषय गरगरीत. तर आपण यांचं आता ताक तर आता आपण यांचं ताक पण ट्राय करूया. वाटी बघू शकताय, वाटी साईज आहे. एकदम गार असं आत्माचं तृप्त करणारं आपलं ताक आहे. तर ताकचं आपण बघू शकतो तर आपल्याला आम्रखंड पण देणार आहे. ते आम्रखंड आहे, आम्रखंड पण आपण ट्राय करूया. एकदम घट्ट असा आम्रखंड भेटणार आहे आपल्याला आणि पण ट्राय करूया. एकदम गार आणि एकदम थंड असं आम्रखंड आहे. एकदम असं ठीक आहे म्हणजे एकदम असं घट्ट आहे म्हणजे चव असं तोंडात विरघळणार आहे. तर आत्ता आपण ट्राय करूया यांचं आणि आपण ताटाला बघू शकता इथं जवळ असं वर्ण घे म्हणजे 1-2-3 आयटम दिसावे. आणि आपण ताटाला बघू शकता आपल्याला इथं कोशिंबीर भेटणार आहे, तर आपल्याला खरडा भेटणार आणि आपलं कोल्हापुरी लोणचं पण भेटणार आहे. तर आता आपण खरडा ट्राय करूया. जरा खरडा कसा ट्राय करायचा मला घेऊ काय होते. आपण खरडा ट्राय करूया एकदम कसं आहे. एकदम असं तिखट आणि एकदम असं झणझणीत कोल्हापूरचा तडका कसं असते तसा आपला खरडा आहे. एकदम असं डोळ्यानं एकदम असं पाणी आणत असा आपला खरडा आहे. आणि आपण लोणचं पण ट्राय करू शकतो. एकदम असं तोंडाला असं पाणी सोडणार आपलं लोणचं आहे. तर आपण बघू शकतो इथं आपल्याला पालक भेटणार, पालकसोबत आपल्याला कोबीसोबत आपण बघू शकता अख्खा मुसरा आहे, त्याचं आपण याचं डाळ आहे. तर 160मध्ये आपण बघू शकतो इथं मेन्यू कार्ड आहे. 160मध्ये आपल्याला भेटणार आहे 3 चपाती, 1 कडधान्याची भाजी, 1 भाजी आणि आपल्याला आमटी, भात, 1 वाटी स्वीट, कोशिंबीर, ताकवाटी, पापड, खरडा व लोणचं इत्यादी आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचा मिनी वेज थाली पण आहे म्हणजे आपल्याला 100 रुपयेमध्ये आपण बघू शकता 2 चपाती, 1 भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, ताकवाटी, पापड, खरडा व लोणचे. आपली टायमिंग दुपारी 12:30 ते 3:30 आहे. आणि संध्याकाळी म्हणलं तर आपण 8 ते 10:30 आपण कधीही येऊ शकतो म्हणजे आपलं राजनपुरी 5 गेली. तर आपण आता 160मध्ये आपल्याला भात पण भेटणार आहे. भातचा असं एकदम वास असं घमघमीत सुटलेला आहे. आपल्याला असं फुल प्लेट आपल्याला भात भेटणार आहे. त्याचं आपण काय पण ट्राय करू शकतो. पालक ट्राय करू शकतो, कोबी ट्राय करू शकतो किंवा आपलं अख्खा मसाला. एवढी क्वांटिटी देणार ते आपल्याला एका माणसाला आपल्याला सपणार नाही. तर आपण डाळ ट्राय करूया. डाळ बघू शकतो एकदम असं घट्ट आहे. आता एकदम असं मऊ सॉफ्ट असं लुसलुशीत आहे. एकदम असं इंद्रायणी बासमती तांदूळ आहे तेव्हा बघा म्हणजे एकदम असं जेन्युइन तांदूळ आपण वापरला आहे. आणि आपण डाळची क्वालिटी बघू शकतो एकदम असं घरची टेस्ट आपल्याला लागणार आहे. आणि आपण त्यासोबत आपण लोणचं आणि आपण खरडा पण ट्राय करू शकतो जर आपल्याला पाहिजे असलं तर. एकदम असं कोल्हापूर झणझणीत आपलं तडका कसं असते तसं आपल्याला इथं जेवण भेटणार आहे. तिचं आपण इथं रेग्युलर येणारे कस्टमर आपण विचारूया इथं टेस्ट क्वालिटी आणि आपलं जेवण कसं वाटलं त्यांना जरा विचारूया. नमस्कार, मी सुमंत कुलकर्णी. हे काळे भोजनालयाचं मी बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे, त्यामुळं आज मी आणि माझी पत्नी असे दोघं मिळून आलेलो आहे. नावाप्रमाणेच अतिशय सुंदर असं जेवण आहे आणि सर्व्हिससुद्धा अतिशय चांगली आहे. सगळ्यांनी आवर्जून एकदा भेट द्यावी. राजेश काळे भोजनालय साधारण सुरुवात करून एक 28 वर्ष झाली. त्या 28 वर्षात लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आपल्याकडे घरगुती जेवण एक आपल्या घरातलं हे जेवण आम्ही देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तिथे लागणारा आपल्याला शाकाहारी थाळी आहे,
त्यामध्ये आपल्याला मिनी थाळी आहे, फुल थाळी आहे, शाकाहारी थाळी आहे, स्पेशल थाळी आहे. तसंच की बुधवार, शुक्रवार, रविवार आपण मांसाहारी पण देतो. त्यामध्ये आपण चिकन थाळी देतो, अंडा करी थाळी देतो. आपल्या इथे जवळपास लागणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा इथल्या जवळ आस्थापनामध्ये आपण पार्सल देखील पुरवतो. एकदा अवश्य भेट द्या. नमस्कार, मी तुषार. काळे भोजनालयमध्ये मी काम करतो. आपल्याकडं थाळीमध्ये आपल्याकडं मिनी थाळी असते, फुल थाळी असते, स्पेशल थाळी असते. मिनी थाळीला एक भाजी येते, फुल थाळीला 2 भाज्या येतात, स्पेशलला पण 2 भाज्या येतात. स्पेशलमध्ये आपल्याला स्वीटमध्ये येते. स्वीटमध्ये 4 फ्लेवर असतात आपल्याकडे. केसरी पिस्ता आहे, हिरा मोती आहे, आम्रखंड येते, श्रीखंड येते. त्या 4 फ्लेवरमध्ये आपण कोणतं पण स्वीट करू शकतो. किंवा आपल्याकडे भाजीमध्ये 3-4 प्रकार असतात. ते कडधान्य असतात, भाजीमध्ये प्रकार असतात, त्यामध्ये आपण सुद्धा चूज करून घेऊ शकतो. आणि दररोज आपल्याकडे मेनूसुद्धा चेंज असते. दररोज सकाळ संध्याकाळी मेनू आपला चेंज असते. त्यामुळे आपण काळे भोजनालयमध्ये एकदा भेट घेऊन जाऊ. डाळ आपली भाजीमध्ये आज पालकचं गरगट आहे. भाजीमध्ये दुसरी भाजी कोबीची. कडधान्यामध्ये आज अख्खा मसूर आहे. आपली थाळी मिनी थाळी अशा प्रकारची असते. 2 चपाती, भाजी, भात, आमटी वगैरे, खडा, कोशिंबीर, पापड, लोणचं. जेवणाबद्दल काय प्रश्न नाही. तर आपला पत्ता सांगायचं म्हणलं आपलं चिपळूण नागरी सहकारी बँक पतसंस्थेच्या बरोबर समोरच्या राजापुरी 5वी गल्ली.